उभाटा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि त्यांची सेना मुस्लिम मतांसाठी किती लांगुलचालन करणार असा प्रश्न पडतोय। संसदेत वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयक आल्यानंतर उभाटा गटानं अक्षरशः संसदेतून पळ काढला। त्यानंतर मुस्लिम समाजानं मातोश्री बाहेर आंदोलन देखील केलं। आता ऑल इंडिया उलमा बोर्डाच्या काही सदस्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। त्यावेळी ते काय म्हणाले? वक्फ बोर्ड की संपत्ति किसी को छूने नहीं दूंगा असं म्हणण्यापर्यंतची हिम्मत उद्धवजी ठाकरे यांची गेली आहे। हे मी म्हणत नाही तर ऑल इंडिया उलमा बोर्डाचे पदाधिकारी म्हणतायत। जरा नीट ऐका। उद्धव ठाकरे साहब ने जो मौका वाजे किया, हम उनका शुक्रिया अदा करते हैं। जैसा कि उन्होंने कहा वक्फ बोर्ड की जमीन को हम छूने नहीं देंगे, इसका हम धन्यवाद कहते हैं। और दूसरी सेकुलर पार्टी से हम बोलते हैं जो मुसलमानों का वोट लेना चाहते हैं या जिस पार्टी के अंदर मुसलमान हैं उनको कहते हैं अपनी पार्टी को करो कि मौका वाजे करे कि ये बिल्कुल रद्द किया जाए। महायुतीचं सरकार आलं। सरकारनं प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीभोवती असलेलं अतिक्रमण हटवलं। तेव्हा देखील उभाटा गटाला त्रास झाला। शिवरायांच्या पवित्र विशाळगडावरील अतिक्रमण हटवल्यानंतर देखील उभाटा गटाच्या पोटात दुखायला लागलं। काँग्रेसचे खासदार शाहू महाराजांनी तर शिवभक्तांचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला। आता मात्र वक्फ बोर्डाच्या संपत्तीला कुणालाही हात लावू देणार नाही असं म्हणण्यापर्यंतची हिम्मत गेली आहे। आता नेताच असा असल्यावर त्यांचे साथीदार काय करणार? काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली। त्यावेळी आम्हाला वाचवा म्हणून दगडफेक करणारे काही जण नाशिकचे स्थानिक खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे मदत मागायला गेले। त्यावेळी त्यांच्यात संवाद झालाय। तो संवाद जरा तुम्ही नीट ऐका। हॅलो हॅलो, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। तू इकडे या ना भद्राखाली तुम्ही। हो ठीक। हा हो उद्या येणार आहे। ये ना भाऊ, आमचे पोरं जमा केले, आम्ही मतदान केले। हो मी उद्या सीपी साहेबांची वेळ घेतलेली मी। हा उद्या सीपी साहेबांची वेळ घेतलेली आहे। नहीं ना, इधर वोट डाला। सर आपको समझना चाहिए, हम आपके लिए इतना किए सब। अरे भाई बराबर है, ना 1 रुपया मांगे आपसे ना कुछ किए, आपको फुकट में वोट दिए। अरे भाई ऐसे टाइम पे तो आओ सर मदद के लिए। ठीक है ना, मैं तो हूँ ना। तो कहाँ हो सर आप? अभी हो नहीं ना। हाँ कल सीपी साहब का टाइम लिया है ना मैंने उसके लिए। 3 दिन से भद्रकाली में इतना हम लोग को हैरेसमेंट हो रहा है सर। थोड़ा तो कॉपरेट करो सर आकर। डब्बे भी नहीं लेके जाने रहे अंदर। ठीक, कुछ भी नहीं। कब आओगे आप अभी? हाँ मैं कल सीपी साहब से मिलूंगा फिर आता हूँ ना। नहीं तो देखो फिर हम लोग आ जाते, फिर सिन्नर क्या करते फिर आप। ठीक है, नहीं कुछ जरूरत नहीं, मैं आता हूँ ना रोज। चलेगा सर। नहीं आप नहीं आए तो आना पड़ेगा सर हमको। अरे भाई मैं कल सीपी साहब से मिलने दो मुझे, फिर मैं बात करता हूँ आपसे। देख रहे हैं पूरा समाज आपका रास्ता देख रहा सर। पूरे लोगों से दुश्मनी की है, उसका ही नतीजा भुगतना पड़ रहा है सर आज। एका बाजूला उद्धव ठाकरे असदुद्दीन ओवैसी यांना लाजवेल अशी भूमिका वक्फ बोर्डाबद्दल घेतायत, तर दुसरीकडे त्यांचे साथीदार सकल हिंदू समाजावर दगडफेक करणाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलिसांकडे जात आहेत। उभाटा गटाच्या याच भूमिकेमुळे त्यांच्यावर औरंगजेब फॅन क्लबचा शिक्का लागलाय। पण त्यांना कदाचित विसर पडला असेल की ही छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी आहे। लाख सिकंदर आक्रमकांना पुरून उरणार अशी ही माती आहे। औरंगजेबाची कबर याच मातीत आहे। कित्येक अफजल खान, औरंगजेब, तुगलक या मातीवर चालून आले, परंतु इथल्या मावळ्यांनी या सुलतानांना चोख प्रत्युत्तर दिलंय। याच मातीत त्यांना गाडलंय। त्यामुळे औरंगजेब फॅन क्लबच्या सदस्यांनी कितीही लांगून चालन केलं तरी इथला मर्द मराठी मावळा या औरंगजेब फॅन क्लबच्या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीत मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही। पण त्यासाठी आपण सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे। सावध राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं त्याबद्दल हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी एक गोष्ट सांगितली होती। जाता जाता कान उघडून ती नीट ऐका। त्याला आपण पुरून उरे हो, पण नुसता एक फतवा गेल्याबरोबर सगळ्यांनी एकजुटीनं रांकेनं की जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही। तर आणि तरच या लांड्याला तुम्ही टक्कर मारू शकाल, नाही तर मुंबईच काय महाराष्ट्र गिळतील, देश गिळतील।